समजा शिवसेना फुटली, नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि मग ठाकरेंचे मामा चंदू मामा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मामा, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. खरं तर गेले अनेक वर्ष दोन ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात सातत्यानं तुम्ही प्रयत्नशील होतात. काय आता या सगळ्या संदर्भात जेव्हा दोन बंधूंकडून ही वक्तव्य येत आहेत, त्यावर तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया म्हणजे मला आनंदच आहे, मला समाधान आहे की एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय, पण दुर्दैवाने म्हणा मी यशस्वी झालो नाही. पण आता कालाय तस्मै नमः, काळ ठरवत असतो की दोघांनी एकत्र येणं, आणि अशी जर गोष्ट घडत असेल तर याच्याविषयी माझ्या सारखा समाधानी आणि आनंदी माणूस कोण नसेल. आणि महाराष्ट्राला सुद्धा आज याची गरज आहे, मराठी माणसाला ह्याची गरज आहे. तर लेट बेटर दॅन नेव्हर असं बोलायचं. आणि खरं तर अश्विन, नाशिकमध्ये आज मनसे कार्यालयाचं या ठिकाणी नूतनीकरण झालेलं आहे आणि आज वास्तुशांती देखील आहेत. खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवसैनिक देखील पोहोचले आहेत. त्यांनी एक फोटो देखील या ठिकाणी आणला आहे. त्या फोटो जर आपण बघितलं तर हिंदुत्व प्लस ठाकरे बरोबर महाराष्ट्र अशा पद्धतीचा हा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा या फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काही शिवसैनिक माझ्यासोबत आहे, पहिल्यांदा आपण त्यांच्याशी बोलूया. खरं तर आपण आज या ठिकाणी मनसेच्या कार्यालयामध्ये आलाय, काय नेमकी भावना आहे? आणि त्याच्यावर ज्या भारतीय जनता पार्टीने हिंदुत्व करत सावरकरांचा, त्यांना आज 12-15 वर्षाला सत्तेमध्ये आहे, अजूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही.
महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असेल, अनेक थोर महापुरुषांचा हे भाजपवाले जाणून बुजून अपमान करत आहे व हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी सरकारने ढोंग घेतलेला आहे व संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारणाने बट्ट्याबोळ केलेला आहे. हे घाणेरडं राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल आणि कडवट हिंदुत्व महाराष्ट्राला पाहिजे असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी आज एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना न्याय द्यायचा असेल तर सन्माननीय राजसाहेब व उद्धव साहेबांनी एकत्र यावं अशी आमची शिवसैनिकांची कळकळीची इच्छा आहे. खरं तर उपमहानगर प्रमुख बाळा दराडे माझ्यासोबत होते. हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी त्यांची मागणी आहे. मनसैनिक देखील माझ्यासोबत आहे. काय नेमकी भावना आहे? आज शिवसैनिक आपल्या कार्यालयामध्ये आले. आज पहिल्यांदा असं झालं की ठाकरे गटाचे काही नेते आमच्याकडे आलेले आहेत आणि आज सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावं. शेवटी निर्णय सर्वस्वी राजसाहेबांचा आहे की युती करावी की नाही करावी, पण आज आमचे तळागाळामध्ये जो कार्यकर्ता आहे त्याची भावना आहे की मराठी माणसाच्या हितासाठी इथे साहेबांनी दोन्ही राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं. काय वाटतं? महाराष्ट्राच्या जनतेची मागणी ही का ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र यावे, कारण आता महाराष्ट्राच्या जनतेला इतर पर्याय दिसत नाही. कारण हे जे सत्तेत लोक आहे हे फक्त मलिदा खाण्यासाठी आहे आणि सामान्य जनता ही दोघाही भावांकडे आशेने बघते. दोघं एकत्र आले तर एकदम भक्कम पर्याय तयार होणार, म्हणून राज साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावे. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला एक भक्कम पर्याय या ठिकाणी द्यावा अशी मागणी आता या ठिकाणी मनसैनिक आणि जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडनं करताना पाहायला मिळते. खरं तर अश्विन, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्रच एकाच वेळी एका ठिकाणी आणि मनसेच्या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मनसैनिकांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शिवसैनिकांचे काही महत्त्वाचे नेते देखील काही वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत. आज नाशिकच्या मनसे कार्यालयाचं या ठिकाणी नूतनीकरण आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मनसैनिक पोहोचल्यानंतर त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी शिवसैनिकांचं स्वागत मनसैनिकांकडनं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अश्विन, खरं शुभम, जसं तू सांगतोस आणि दोन्ही कार्यकर्त्यांच्या भावना देखील आपण जाणून घेतलेल्या आहेत. मनसेच्या या कार्यक्रमाला आता नाशिकमध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत नेत्यांच्या आधी. आता त्यामुळे पक्षातले कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी जवळीक वाढताना बघायला मिळते. आणि नाशिकमधली लाईव्ह दृश्य आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाचं नूतनीकरणाचं कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याचवेळी पोहोचले ठाकरेंच्या शिवसेनेचे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल, परंतु ह्याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून. दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही. त्या अनुषंगाने आज आलेलं आहे. मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील. तर शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचा ते निर्णय आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी ह्या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार होऊ शकतात. प्रस्ताव मग आता नेमकं कोणी द्यायचं? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पण टाळी दिली, तुम्ही पण म्हणताय की आम्ही पण होकार देतो आहे. नेमकं आता कोण म्हणजे पुढाकार घेणार? एक जोडून प्रश्न, भास्कर जाधव असे देखील म्हणतात दोन्ही ठाकरेंकडून 4 माणसं बोलून ही चर्चा झाली पाहिजे आणि प्रस्ताव मांडला पाहिजे. मला असं वाटतं काल याच्यावर अमित साहेबांनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय की दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या साहेब, 100 पावलं पुढे. की पहिला फोन किंवा पहिला संवाद फोन करणं हा मुद्दा आहे. कारण काल ठाकरे असं म्हणाले, दोन भाऊ एकमेकांशी बोलते. राज ठाकरेंचा नंबर ठाकरेंकडे आहे, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. तर आता मुद्दा काय फक्त अहंकार किंवा इगोचा राहिलाय? बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे 2 भाऊ आहेत ना.
मी त्या दोघांनाही पाहिलंय. जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन, 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणाल, तुम्हाला फळ दिसले असे कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक म्हणता, बरं का, तुम्हाला फळ दिसेल ना. माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना. पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे. गोड मुलगा आहे. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे, बरोबर आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकाई आहेत ते आम्ही बघतोय. ऐका, आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, आपल्या घरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे. उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे. माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. A few moments later. सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव, काय तो कामाचं बोला यार. संभाव्य युतीबद्दल पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी या प्रश्नाला बगल दिल्याचं दिसून आलंय. या प्रश्नावर कुठलंही उत्तर न देता त्यांनी फक्त हात जोडले आणि महायुतीचा विजय होईल असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात आमची महायुती